पालकमंत्री सहपालकमंत्र्यांच्या डीपीसी सुरू बैठकीत उद्धव सेनेकडून घुसण्याचा प्रयत्न। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा इशारा उद्धव सेनेकडून देण्यात आला होता। आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शन करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुढची भूमिका निश्चितच आंदोलन हे तीव्र केलं जाईल। खरं म्हणजे या राज्यामध्ये आपण सगळेजण पाहताय, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पूर परिस्थिती आहे। ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे आणि आज शेतकरी बांधव अतिशय मोठ्या अडचणीत आहे। केवळ तुटपुंजी मदत देऊन भागणार नाही। तुम्ही जुलै ऑगस्टच्या ओल्या दुष्काळाच्या नुकसानीच्या त्या ठिकाणी मदत दिली असं म्हणताय, परंतु आज मागच्या काही दिवसापासून सप्टेंबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यांनी प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू। आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। अजून शेतकऱ्याच्या मरणाची वाट तुम्ही पाहणार आहात का? आता तरी किमान कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे। कोणत्या वेळेची वाट मुख्यमंत्री पाहतायत? आणि या बुलढाणा जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत, परंतु दुर्दैवाने 2-3 दिवस उलटल्यानंतर आता त्यांना जाग येते, आता ते त्या ठिकाणी जिल्ह्यात येत आहेत। आज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची गरज आहे, ते शासनाने केलं पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज पीक विम्याच्या प्रीमियमच्या नावाखाली प्रचंड मोठी लूट शेतकरी बांधवांची पीक विमा कंपन्यांनी चालवलेली आणि ती सुद्धा सरकारच्या संगनमताने ही लूट सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। आज नदीलगतच्या ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यांना वैयक्तिक तक्रार करता येत नाही, केली तरी ती दाखल करून घेतली जात नाही आणि त्यांना मदतही दिली जात नाही। जर महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या सरासरी सर्वेच्या आधारावर मदत जाहीर केली जाते। आता असं जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा आहे आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक शेतकरी बांधवांची होतीये। आमची मागणी आहे की ही सगळी लुबाडणूक थांबली पाहिजे आणि तातडीने कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे। ते जर होणार नसेल तर निश्चितच शिवसेनेच्या स्टाईलने या सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडेल। 3 दिवसापूर्वीच निवेदन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे, त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि खरडून गेलेल्या जमिनीला डीपीटीसी होण्याच्या आधीच त्यांनी मदत घोषित करून ओला दुष्काळ जाहीर करा। त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी मदत घोषित केली, परंतु ऑगस्ट महिन्यात झालेली जी अतिवृष्टी तेपर्यंतच केली। या चालू महिन्याची जी काही ढगफुटी झाली याची नुकसान भरपाई जाहीर केली नाही, ही झाली पाहिजे। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा। या ज्या 2-3 मागण्या होत्या आम्ही घेऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही जर या माफिया हे जर घोषणा पूर्ण झाल्या नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डीपीटीसी मध्ये घुसू। परंतु आम्हाला त्यांनी लेखी काल परवा पत्र दिलं, त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण भरीव मदत या ठिकाणी दिली आणि चालू महिन्याची सुद्धा जी काही मदत आहे आम्ही तात्काळ देतो। तुम्ही फक्त आज आम्हाला या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार नाही घडला पाहिजे यासाठी सहकार्य करा असं पोलिसांनी विनंती केली, तरी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला या महिन्याची सुद्धा आम्हाला ढगफुटीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना आम्हाला सर्व शिष्टमंडळाला भेटण्यासाठी 2 मिनिटाची वेळ दिली पाहिजे, तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आता बोलवलेलं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।